चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओला सुरुवात करूया. है ना. या 10च प्रश्न करणार आहोत. 10 प्रश्न म्हणजे तुमच्या 3 ते 4 मार्कांची तयारी आपण करून घेणार आहोत. याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न याच्यामधून तुम्हाला येऊ शकतात किंवा या प्रश्नांच्या आधारे दुसऱ्या प्रश्नांना तुम्ही सहज उत्तर देऊ शकाल. पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. व्यक्तीची परिस्थितीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला काय म्हणतात? बघा, मनोशारीरिक, मन आणि शरीर है ना, यांच्यापासून तयार झालेली यंत्रणा आणि त्याची गतिशील संघटना हे काय असतं मित्रांनो? आपले व्यक्तिमत्व असतं मित्रांनो. मन आणि शरीर यांच्या संघटनेतून, गतिशील यंत्रणेतून काय बनते? आपले व्यक्तिमत्व बनते मित्रांनो. ठीक आहे. तर चला दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे बघा मित्रांनो. विद्यार्थ्याच्या कुसमान झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात? जर एखाद्या विद्यार्थ्याचे कुसमायोजन झालेले असेल मित्रांनो, तर त्याच्या वर्तनामध्ये तुम्हाला काय बदल घडून येतील? बघा, कुसमायोजन हा एक निगेटिव्ह शब्द आहे मित्रांनो, है ना. तर एक निगेटिव्ह गोष्टीच त्याच्या वर्तनात तुम्हाला दिसून येतील, कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट दिसणार नाही. एवढं लक्षात घ्यायचं. परिस्थितीला शरण जाणे, हो, परिस्थितीला तो शरण जाऊ शकतो. मानसिक ताण कमी होणे, मानसिक ताण कमी होऊ शकतो का त्याचा, अगर त्याचे कुसमायोजन झाले तर? नाही, हे ते चूक आहे. खोटे समाधान मानणे, यस, तो खोटे समाधान मानू लागतो. तो दिवा स्वप्न पाहतो, एकदम बरोबर आहे. तर तुमचं अ, क, ड हे बरोबर आहे मित्रांनो. अशा वेळेस काय करायचं मित्रांनो? जर तुम्हाला माहीत झालं की मानसिक ताण कमी होणे ही तर एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, पण एखाद्या निगेटिव्ह गोष्टीमुळे पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही. जेव्हा तुम्हाला माहिती आहे 100% की हे ऑप्शन याच्यामध्ये नसू शकते, तेव्हा तुम्ही काय करायचं मित्रांनो? ब जिथे जिथे आहे त्या ऑप्शनला कट करा. याच्यामध्ये ब आहे, हे कट. याच्यामध्ये ब ऑप्शन आहे, हे कट. इथे ब ऑप्शन आहे, अ, क आणि ड, आणि हे तिन्ही पॉझिटिव्ह आहेत, याला टिक मारायचे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता मित्रांनो. ठीक आहे. आणि तुम्ही काय करू शकता माहिती आहे का? जास्तीत जास्त ॲक्युरेट उत्तर देऊ शकता या पद्धतीने जर तुम्ही केले तर. ठीक आहे. प्रश्न फक्त चांगला समजून घ्यायचा. प्रश्न निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, है ना, त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित हजरजबाबी राहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तुमचा अभ्यास कमी झाला तरी चालेल, पण तुम्ही सतसत विवेकबुद्धी आणि विचार हे तुमचे जागरूक ठेवायचे आहे. पॉझिटिव्ह राहायचं. पेपर सोडवत असताना पॉझिटिव्ह राहायचं. ठीक आहे. चालेल मित्रांनो. चला आता तिसरा प्रश्न सोडूया. गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. कोणत्या गोष्टीवर गेसेल यांनी भर दिलेला आहे? गुणविशेषवर. त्यांनी जेव्हा संकल्पना मांडली, विकासाची संकल्पना जेव्हा मांडली, तेव्हा त्यांनी गुणविशेषवरती भर दिलेला आहे. गेसेल, गुणविशेष, ध्यान ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास म्हणतात. बघा मित्रांनो, पूर्वज्ञान जे आहे हे नवीन ज्ञान शिकण्यास मदतकारक असते, पण कधीकधी पूर्वज्ञान हे नवीन ज्ञान शिकण्याला विरोधसुद्धा करते किंवा त्याचा निगेटिव्ह परिणामसुद्धा होतो. जसं की एका मुलाने शिकले आहे, है ना, की 3 + 3 6 होतात, है ना. ठीक आहे. मग हे 2 + 3 5 होतात. मग हे 3 + 2 पण 5 होतात, है ना. इथे एक हा शिकला मुलगा की इथे 2 + 3 लिहा किंवा 3 + 2 लिहा, हा त्याचा अनुभव आहे. उत्तर एकच येतं. पण जेव्हा
तो नवीन काहीतरी शिकतो की 3 - 2 1 येते. पण इथल्या अनुभवातून त्याला काय वाटतं आहे की आपण जर याचा अदलाबदली केली तरी उत्तर एकच येईल. म्हणजे 2 - 3 तो एकच लिहितो. तर अशा वेळेस काय होतं की नवीन अनुभव शिकायला त्याला काय होऊ लागला, इथे पूर्वानुभवाचा विरोध होऊ लागला मित्रांनो, आहे ना. तर त्याला काय म्हणतात, अशा परिस्थितीला काय म्हणतात? अशा परिस्थितीला म्हणतात पुरोगामी निरोधन. काय म्हणतात? पुरोगामी निरोधन असे म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. जर एखाद्या पूर्वानुभवाचा आपल्याला नवीन अध्ययन करण्याला विरोध होत असेल तर त्याला पुरोगामी निरोधन असे म्हणतात. चला मित्रांनो, त्याच्यानंतर बघूया 5वा प्रश्न. आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाच तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला कोणती कल्पना म्हणतात? तर समजा तुम्ही जर काहीतरी घटना पाहिलेली आहे आणि ती जशीच्या तशी तुमच्या मनपटलावर जर साकार होत असेल तर अशा परिस्थितीला मानसशास्त्राच्या भाषेत काय म्हणू शकतो आपण? काय म्हणू शकतो मित्रांनो? काय म्हणू शकतो आपण? व्यावहारिक कल्पना आहे का ती? नाही. स्वैर कल्पना आहे का? नाही. तर ती पुन्हा आपल्या मनावर जशीच्या तशी आहे ना, जशा तसे साकार होते, परत होते ना. तर पुनरुत्पादित कल्पना काय म्हणते त्याला? पुनरुत्पादित कल्पना. बघा मित्रांनो, पुनरुत्पादित कल्पना म्हटलं पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्याला त्या कल्पना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. म्हणजे पुन्हा उत्पादित होणाऱ्या, पुन्हा जसेच तशा उत्पादित होणाऱ्या, तयार होणाऱ्या, आहे ना. तर त्यांना म्हणू आपण पुनरुत्पादित कल्पना. जसं तशी एखादी घटना जर तुमच्या मनपटलावर तयार होत असेल तर मानसशास्त्राच्या भाषेत त्याला पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. कोणती बाब येत नाही, है ना. जेव्हा एखादा स्मरण आहे ना, स्मरणाचे काही घटक असतात, है ना. या घटकावर परिणाम करणारे अनुभवाचे स्वरूप आणि अनुभवाच्या स्वरूपामध्ये अनुभवाचे स्वरूप असतात. कोणकोणत्या प्रकारचे अनुभव येतात? तर चेतकाची तीव्रता, है ना, अर्थपूर्णता, है ना, आणि चेतक स्रोत या सर्व घटना त्याच्यामध्ये येतात. पण व्यक्तीची मनोवृत्ती त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून तुम्हाला त्यांनी विचारलं आहे की काय येत नाही, तर हे येत नाही. म्हणून हेच तुमचं उत्तर राहील मित्रांनो. व्यक्तीची मनोवृत्ती हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो. चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. बालगुन्हेगारी है ना. बालगुन्हेगारीसाठी बघा मित्रांनो, बालगुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? सामाजिक कारण विचारलं मित्रांनो तुम्हाला. सामाजिक कारण है ना. आता याचं कारण काय असू शकतं बालगुन्हेगारीचं? शालेय वेळापत्रक दोषपूर्ण असणे हे कारण तर नसू शकते. आर्थिक विषमता असणे हे बराबर ऑप्शन असू शकते. पुढचे ऑप्शन बघूया आपण. अभ्यासक्रम लवचिक नसणे हे तर काही कारण असू शकत नाही बालगुन्हेगारी वाढण्याचं. कुटुंबात आईवडिलांची भांडणे हे सुद्धा नसू शकते. तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे आपलं आर्थिक विषमता असणे. या आर्थिक विषमतामुळे आपल्या बालगुन्हेगारीचे आहे ना, बालगुन्हेगारी होण्याचे हे सामाजिक कारण आहे. ठीक आहे. समाजात आर्थिक विषमता असल्यामुळे बालगुन्हेगारी वाढू शकते, है ना. हे त्याचे एक कारण असू शकतं मित्रांनो. चला 8वा प्रश्न बघूया. अपेक्षादृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. अपेक्षादृष्ट्या
अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर ही जी आहे मित्रांनो, ही केली आहे आपल्या विल्यम जेम्स यांनी ही व्याख्या केलेली आहे. अलग अलग मानसशास्त्रज्ञांनी मित्रांनो अलग अलग बुद्धीच्या व्याख्या केलेल्या आहेत है ना. त्यापैकी अपेक्षादृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या ही आपल्या विल्यम जेम्स यांनी केलेली आहे मित्रांनो. चालेल मित्रांनो, बघा आता परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. बघा मित्रांनो, आपल्याला मिळालेले यश अपयश याचे आपण क्रेडिट कोणाला देतो, कशामुळे माझ्यासोबत असं घडलं हे ठरवण्याचे एक प्रत्येकाची आपापली विचार प्रणाली असते. कोणी कोणी आपल्याला यश मिळालं तर ते म्हणतात ते मेहनतीला महत्त्व देतात आणि अपयश मिळाले तर आपली मेहनत कमी पडली असं स्वतःलाच ते त्याला जबाबदार धरत असतात मित्रांनो है ना. पण काही लोक जर परीक्षेत म्हणजे आपल्याला मार्क कमी पडले किंवा आपल्या काम आपण पूर्णपणे चांगलं करू नाही शकलो तर त्याचे कारण दुसऱ्या काहीतरी कारणाशी जोडले जाते है ना. तर त्याला आपण कोणत्या यंत्रणेचा वापर करणे असं म्हणू. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणू प्रक्षेपण म्हणू मित्रांनो. प्रक्षेपण म्हणजे आपण काय करतो या यंत्रणेमध्ये आपल्याला जर काही यश मिळाले नाही है ना आणि किंवा एखादी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये आपलं योगदान हे पाहिजे तसं आपण देऊ शकलो नाही तर आपण दुसरे कारक आहे ना त्यांना आपण जबाबदार देतो की यामुळे मी असं करू शकलो नाही है ना. पेपर खूप सोपा होता पण मला वेळ मिळाला नाही. हे जे आहे हे आत्मताडण आहे ना. पण जेव्हा प्रश्नपत्रिका अवघड होती है ना, परीक्षेत कमी गुण मिळाले कारण परीक्षाच अवघड होती म्हणून मला कमी मिळाले, याला आपण प्रक्षेपण संरक्षण यंत्रणेचा वापर करणे असं म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, चला आखरी प्रश्न पाहूया. शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही, कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले आहे? तर हे व्यक्तिप्रकार जे मांडलेले आहेत मित्रांनो, हे मांडलेले आहे आपल्या क्रेशमर यांनी. कोणी मांडलेले आहेत? क्रेशमर यांनी मांडलेले आहेत मित्रांनो. चालेल मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. ठीक आहे, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 गुणांचा लाभ यातून मिळावा अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथे संपतो. धन्यवाद.